डोळ्यांची पोळ इंद्रायणी माझ्या व्यथेची गाथा हो, तुका तुझ्या नखाशी थोडी तरी सर येईल, तुका तुझ्या नखाशी थोडी तरी सर येईल. मित्र हो नमस्कार, मी सूर्यकांत डोळसे, पाटोदा, जिल्हा बीड. आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे. माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे. गेल्या 30 वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो. तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटिका. आजची वात्रटिका आहे एकाकी सत्य. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 29 एप्रिल 2022 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. सत्य कुठलंही असो ते एकटं असतं किंवा त्याला एकाकी पाळलं जातं, यावरतीच भाष्य करणारी ही आजची वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे एकाकी सत्य. कितीही शोधले तरी का सत्य दिसत नाही, कितीही शोधले तरी का सत्य दिसत नाही, खोटेपणा लपून करावा हेही पथ्य दिसत नाही, खोटेपणा लपून करावा हेही पथ्य दिसत नाही. कितीही शोधले तरी का सत्य दिसत नाही, कितीही शोधले तरी का सत्य दिसत नाही, आणि खोटेपणा लपून करावा हेही पथ्य दिसत नाही, खोटेपणा लपून करावा हेही पथ्य दिसत नाही. सदळ वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. मी खोट्यास विचारले, मी खोट्यास विचारले एवढा का मस्तीत आला, मी खोट्यास विचारले एवढा का मस्तीत आला, एकच गाजा वाजा मग सगळ्या वस्तीत झाला, एकच गाजा वाजा मग सगळ्या वस्तीत झाला. मी खोट्यास विचारले एवढा का मस्तीत आला, मी खोट्यास विचारले एवढा का मस्तीत आला, आणि एकच गाजा वाजा मग सगळ्या वस्तीत झाला, एकच गाजा वाजा मग सगळ्या वस्तीत झाला, एकच गाजा वाजा मग सगळ्या वस्तीत झाला. सदळ वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडवं. खोट्याला खोटे म्हणू नका, खोट्याला खोटे म्हणू नका, इथे खोट्याला धोका नाही, खोट्याला खोटे म्हणू नका, इथे खोट्याला धोका नाही. सत्य सत्य असले तरी कुणीही त्याचा पाठी राखा नाही, सत्य सत्य असले तरी कुणीही त्याचा पाठी राखा नाही, कुणीही त्याचा पाठी राखा नाही. शेवटचं कडवं पुन्हा एकदा. खोट्याला खोटे म्हणू नका, इथे खोट्याला धोका नाही, खोट्याला खोटे म्हणू नका, इथे खोट्याला धोका नाही, आणि सत्य सत्य असले तरी कुणीही त्याचा पाठी राखा नाही, सत्य सत्य असले तरी कुणीही त्याचा पाठी राखा नाही, कुणीही त्याचा पाठी राखा नाही. वात्रटिकेचं नाव होतं एकाकी सत्य. आजची वात्रटिका आहे ऐतिहासिक चूक. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 3 मे 2022 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी बांधली अशा प्रकारचा एक अनैतिक उल्लेख राज ठाकरे यांच्याकडून करण्यात आला, त्याचा समाचार घेणारी आजची वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे ऐतिहासिक चूक. भविष्य अंधकारमय दिसताच, भविष्य अंधकारमय दिसताच ते इतिहास आठवू लागले, भविष्य अंधकारमय दिसताच ते इतिहास आठवू लागले, आणि डोके ठिकाण्यावर नसल्यासारखे ते इतरांचे डोके उठवू लागले, डोके ठिकाण्यावर नसल्यासारखे ते इतरांचे डोके उठवू लागले. टिळकांचा अग्रलेख. पुन्हा एकदा पहिलं कडवं. भविष्य अंधकारमय दिसताच ते इतिहास आठवू लागले, भविष्य अंधकारमय दिसताच ते इतिहास आठवू लागले, आणि डोके ठिकाणावर नसल्यासारखे ते इतरांचे डोके उठवू लागले, डोके ठिकाणावर नसल्यासारखे ते इतरांचे डोके उठवू लागले, ते इतरांचे डोके उठवू लागले. सदळ वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. काल वेगळा लूक होता, आज वेगळा लूक आहे. पेहराव, दर्शन, चेहरेपट्टी, दिसणं. पुन्हा एकदा. काल वेगळा लूक होता, आज वेगळा लूक आहे. विचारांचाही आणि आविर्भावाचा अर्थात वेशभूषेचा. काल वेगळा लूक होता, आज वेगळा लूक आहे.
काल वेगळा लूक होता, आज वेगळा लूक आहे. आपले अज्ञान उघड करणे ही तर ऐतिहासिक चूक आहे. आपले अज्ञान उघड करणे ही तर ऐतिहासिक चूक आहे. ही तर ऐतिहासिक चूक आहे. पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटिका. भविष्य अंधकारमय दिसतात ते इतिहास आठवू लागले आणि डोके ठिकाणावर नसल्यासारखे इतरांचे डोके उठवू लागले. डोके ठिकाणावर नसल्यासारखे ते इतरांचे डोके उठवू लागले. काल वेगळा लूक होता, आज वेगळा लूक आहे. काल वेगळा लूक होता, आज वेगळा लूक आहे. आपले अज्ञान उघड करणे ही तर ऐतिहासिक चूक आहे. आपले अज्ञान उघड करणे ही तर ऐतिहासिक चूक आहे. ही तर ऐतिहासिक चूक आहे. वात्रटिकेचं नाव होतं ऐतिहासिक. आजची वात्रटिका आहे ऑपरेशन जेल भरो. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 25 एप्रिल 2022 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तुम्ही दिल्लीपासून गल्लीपर्यंत जर तुरुंगात गेलेले मंत्री, संत्री आणि राजकारणी पाहिले तर सामान्य जनतेला काय वाटतं यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे ऑपरेशन जेल भरो. आजी टाकले माजी टाकले मंत्री, आजी टाकले माजी टाकले मंत्री संत्री आत टाकले. आजी टाकले माजी टाकले मंत्री संत्री आत टाकले. खासदार आणि आमदारही जोडी जोडीने आत टाकले. खासदार आणि आमदारही जोडी जोडीने आत टाकले. आजी टाकले माजी टाकले मंत्री संत्री आत टाकले. आजी टाकले माजी टाकले मंत्री संत्री आत टाकले. खासदार आणि आमदारही जोडी जोडीने आत टाकले. खासदार आणि आमदारही जोडी जोडीने तुरुंगात टाकले. खासदार आणि आमदारही जोडी गोडीने तुरुंगात टाकले. वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडू. एकमेकांच्या साम्राज्याला एकमेकांकडून सुरुंग आहेत. एकमेकांच्या साम्राज्याला एकमेकांकडून सुरुंग आहेत. आ वासून बसलेले तुरुंग एके तुरुंग आहेत. आ वासून बसलेले तुरुंग एके तुरुंग आहेत. केंद्रानं राज्यातले आत टाकले, राज्यानं केंद्रातले आत टाकले. हा संदर्भ वात्रटिकेचं शेवटचं कडवं. पुन्हा एकदा. एकमेकाच्या साम्राज्याला एकमेकांकडून सुरुंग आहेत. एकमेकांच्या साम्राज्याला एकमेकांकडून सुरुंग आहेत. आ वासून बसलेले तुरुंग एके तुरुंग आहेत. आ वासून बसलेले तुरुंग एके तुरुंग आहेत. तुरुंग एके तुरुंग आहेत. वात्रटिकेचं नाव होतं ऑपरेशन जेल भरो. आजची वात्रटिका आहे काजव्यांचा चमकेशपणा. सदर वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या सदरामध्ये 3 मे 2016 रोजी प्रसिद्ध झालेली आहेत. प्रत्येक क्षेत्रामध्ये अर्ध्या हळकुंडानं पिवळी झालेली माणसं असतात. आपण एखादा स्पीड ब्रेकर पार केला म्हणजे हिमालय पार केला असा त्यांचा समज असतो. त्यांना चमक आवडतं. त्यांना मीडियामध्ये, प्रसिद्धीमध्ये, सवंग प्रसिद्धीमध्ये राहायला आवडतं. अशाच वृत्तीवरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे काजव्यांचा चमकेशपणा. वाढत्या अंधाराचे दान काजवे रोज मागत असतात. वाढत्या अंधाराचे दान काजवे रोज मागत असतात आणि आपणच सूर्य असल्यासारखे काजवे रोज वागत असतात. आपणच सूर्य असल्यासारखे काजवे रोज वागत असतात. वाढत्या अंधाराचे दान काजवे रोज मागत असतात. वाढत्या अंधाराचे दान काजवे रोज मागत असतात आणि आपणच सूर्य असल्यासारखे काजवे रोज वागत असतात. आपणच सूर्य असल्यासारखे काजवे रोज वागत असतात. काजवे रोज वागत असतात. सदर वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडू. आपली निळी पिवळी करीत, आपली निळी पिवळी करीत काजव्यांची हाय हाय असते. आपली निळी पिवळी करीत काजव्यांची हाय हाय असते. चुकूनही बघू नका जिथून निघतो प्रकाश तिथे मागे काय असते. चुकूनही बघू नका जिथून निघतो प्रकाश तिथे मागे काय असते. तिथे मागे काय असते. आपलीच लाल करणं आणि काजव्या या प्राण्यांविषयी ज्यांना अधिक माहिती आहे त्यांना या कडव्याचा आनंद अधिक घेता येईल. उरलेल्यांसाठी पुन्हा एकदा दुसरं कडवं. आपली निळी पिवळी करीत काजव्यांची हाय हाय असते. आपली निळी पिवळी करीत काजव्यांची हाय असते. चुकूनही बघू नका जिथून निघतो प्रकाश तिथे मागे काय असते. चुकूनही बघू नका जिथून येतो प्रकाश तिथे मागे नेमके काय असते. तिथे मागे नेमके काय असते. सदर वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडू.
आपल्या लुकलुकण्याची काजव्यांना अहंकारी प्रीत आहे. आपल्या लुकलुकण्याची काजव्यांना अहंकारी प्रीत आहे. उजेड द्यावा उजेड घ्यावा यातच काजव्यांचे हित आहे. उजेड द्यावा उजेड घ्यावा यातच काजव्यांचे हित आहे. यातच काजव्यांचे हित आहे. समाजामधील अहंकारी आणि अर्ध्या अळकुंडाने पिवळे झालेल्या व्यक्तिमत्वांसाठी विनंती करणार हे शेवटचं कडवं पुन्हा एकदा. आपल्या लुकलुकण्याची काजव्यांना अहंकारी प्रीत आहे. आपल्या लुकलुकण्यांची काजव्यांना अहंकारी प्रीत आहे. उजेड द्यावा उजेड घ्यावा. उजेड द्यावा उजेड घ्यावा यातच काजव्यांचे हित आहे. यातच काजव्यांचे हित आहे. यातच काजव्यांचे हित आहे. वात्रटिकेचं नाव होतं काजव्यांचा चमकेश. आजची वात्रटिका आहे काळी दुनिया. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 29 एप्रिल 2022 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची वात्रटिका काळी दुनिया. जिथे जिथे शीते आहेत तिथे तिथे भूत नाचू लागली. जिथे जिथे शीते आहेत तिथे तिथे भूत नाचू लागली आणि वेताळाची आरती सगळ्यांनाच रुचू लागली. वेताळाची आरती सगळ्यांनाच रुचू लागली. पुन्हा एकदा पहिलं करू. जिथे जिथे शीते आहेत तिथे तिथे भूत नाचू लागली. जिथे जिथे शीते आहेत तिथे तिथे भूत नाचू लागली आणि वेताळांची आरती सगळ्यांना रुचू लागली. वेताळाची आरती सगळ्यांना रुचू लागली. सगळ्यांना रुचू लागली. सदळ वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं करू. आपल्या आरत्या ऐकून ऐकून हल्ली वेताळही खुश होतो. आपल्या आरत्या ऐकून ऐकून हल्ली वेताळही खुश होतो आणि लाचार हडळी पाहून हल्ली वेताळालाही जोश येतो. लाचार हडळी पाहून हल्ली वेताळालाही जोश येतो. हल्ली वेताळालाही जोश येतो. पुन्हा एकदा वात्रटिकेचं दुसरं करू. आपल्या आरत्या ऐकून ऐकून हल्ली वेताळही खुश होतो. आपल्या आरत्या ऐकून ऐकून हल्ली वेताळही खुश होतो आणि लाचार हडळी पाहून हल्ली वेताळालाही जोश येतो. लाचार हडळी पाहून हल्ली वेताळालाही जोश येतो. हल्ली वेताळालाही जोश येतो. सदळ वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडवं. लाचार हडळी अन भूत दिमतीला आहेत. लाचार हडळी अन भूत दिमतीला आहेत. काळ्या दुनियेतील आत्मे सैतानाच्या गमतीला आहेत. काळ्या दुनियेतील आत्मे सैतानाच्या गमतीला आहेत. पुन्हा एकदा शेवटचं कडू. लाचार हडळी अन भूत दिमतीला आहेत. सैतानाची लाचार हडळी अन भूत दिमतीला आहेत. काळ्या दुनियेतले आत्मे सैतानाच्या गमतीला आहेत. काळ्या दुनियेतील आत्मे सैतानाच्या गमतीला आहेत. सैतानाच्या गमतीला आहेत. आजचे स्वार्थी लाचार माणसं आणि त्यांना राबवून घेणारे हे सैतान दुष्ट प्रवृत्तीची माणसं या हडळ भूत आणि सैतान या प्रवृत्तीमध्ये आपल्याला दिसावी अशी अपेक्षा आहे. तेव्हा वात्रटिकेचं नाव होतं काळी दुनिया. आजची वात्रटिका आहे कोपिस्ट ते रेपिस्ट. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 26 एप्रिल 2018 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची वात्रटिका कोपिस्ट ते रेपिस्ट. पूर्वी साधू कोपिस्ट होते. पूर्वी साधू कोपिस्ट होते आताचे जणू रेपिस्ट आहेत. पूर्वी साधू कोपिस्ट होते आताचे जणू रेपिस्ट आहेत. पुण्यवान दुर्मिळ झाले फॉर्मात आता पापिस्ट आहेत. पुण्यवान दुर्मिळ झाले फॉर्मात आता पापिस्ट आहेत. पूर्वी साधू कोपिस्ट होते आताचे साधू रेपिस्ट आहेत. पुण्यवान दुर्मिळ झाले फॉर्मात आता पापिस्ट आहेत. पुण्यवान दुर्मिळ झाले फॉर्मात आता पापिस्ट आहेत. आसाराम बापू अडकल्याचा आम्हाला अजिबात आनंद नाही हे स्पष्टीकरण देणार वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडू. बलात्कार आणि लैंगिक चाळे हा सर्वच साधूंचा छंद नाही. बलात्कार आणि लैंगिक चाळे हा सर्वच साधूंचा छंद नाही. एकटा आसाराम अडकल्याचा आम्हाला काही आनंद नाही. एकटा आसाराम अडकल्याचा आम्हाला काही आनंद नाही. ज्यांना आदर आहे त्यांनी कंसामधलं बापू वाचलं तरी चालेल. तेव्हा पुन्हा एकदा बलात्कार आणि लैंगिक चाळे हा सर्वच साधूंचा छंद नाही.
बलात्कार आणि लैंगिक चाळे हा सर्वच साधूंचा छंद नाही. एकटा आसाराम अडकल्याचा आम्हाला काही आनंद नाही. एकटा आसाराम अडकल्याचा आम्हाला काही आनंद नाही. आम्हाला काही आनंद नाही. सदर वातडिकेचं शेवटचं आणि तिसरं कडू. आपल्या आजूबाजूंच्यांचाही आपण जागृतपणे शोध घ्यावा. आपल्या आजूबाजूंच्यांचाही आपण जागृतपणे शोध घ्यावा. इतर जण तर नक्कीच घेतील. इतर जण तर नक्कीच घेतील, पण भक्तांनीही यातून काही बोध घ्यावा. पण भक्तांनीही यातून काही बोध घ्यावा. वातडिकेचं तिसरं आणि शेवटचं कडवं पुन्हा एकदा. आपल्या आजूबाजूंच्यांचाही आपण अधिकृतपणे शोध घ्यावा. आपल्या आजूबाजूंच्यांचाही आपण अधिकृतपणे शोध घ्यावा. इतर जण तर घेतीलच, पण भक्तांनीही यातून काही बोध घ्यावा. इतर जण तर घेतीलच, पण भक्तांनीही यातून काहीतरी बोध घ्यावा. पण भक्तांनीही यातून काहीतरी बोध घ्यावा. वातडिकेचं नाव होतं कोपिष्ट ते रेप. आजची वातडिका आहे गचाळ सवय. सदर वातडिका 3 मे 2022 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची वातडिका गचाळ सवय. एक जात सगळे वाचाळवीर वाटेल तसे वाचाळू लागले. एक जात सगळे वाचाळवीर वाटेल तसे वाचाळू लागले. आणि मुद्द्यावरून गुद्द्यावर येता येता वाचाळवीर पिचाळू लागले. मुद्द्यावरून गुद्द्यावर येता येता वाचाळवीर पिचाळू लागले. वाचाळवीर पिचाळू लागले. पुन्हा एकदा पहिलं कडवं. एक जात सगळे वाचाळवीर वाटेल तसे वाचाळू लागले. एक जात सगळे वाचाळवीर वाटेल तसे वाचाळू लागले. मुद्द्यावरून गुद्द्यावर येता येता वाचाळवीर पिचाळू लागले. मुद्द्यावरून गुद्द्यावर येता येता वाचाळवीर पिचाळू लागले. वाचाळवीर पिचाळू लागले. सदर वातडिकेचं पुढचं आणि दुसरं कडू. जसे वाचाळणे बरे नाही. जसे वाचाळणे बरे नाही तसे पिचाळणेही करे नाही. जसे वाचाळणे बरे नाही तसे पिचाळणेही बरे नाही. वाचाळांना पक्के ठाऊक असते आपले काहीही खरे नाही. वाचाळांना पक्के ठाऊक असते आपले काहीही खरे नाही. आपले काहीही खरे नाही. पुन्हा एकदा दुसरं कडू. जसे वाचाळणे बरे नाही. जसे वाचाळणे बरे नाही तसे पिचाळणेही बरे नाही. जसे वाचाळणे बरे नाही तसे पिचाळणेही बरे नाही. वाचाळांना पक्के ठाऊक असते आपले काहीही खरे नाही. वाचाळांना पक्के ठाऊक असते आपले काहीही खरे नाही. आपले काहीही खरे नाही. सदर वातडिकेचं पुढचं शेवटचं आणि तिसरं कडू. त्यांनाही वाचाळावे लागते यांनाही पिचाळावे लागते. त्यांनाही वाचाळावे लागते यांनाही पिचाळावे लागते. आपल्या राजकीय स्वार्थापोटी वातावरण गचाळावे लागते. आपल्या राजकीय स्वार्थापोटी वातावरण गचाळावे लागते. वातावरण गचाळावे लागते. पुन्हा एकदा वातडिकेचं शेवटचं कडवं. तरीही त्यांना वाचाळावे लागते. तरीही त्यांना वाचाळावे लागते. तरीही त्यांना पिचाळावे लागते. तरीही त्यांना वाचाळावे लागते. तरीही त्यांना पिचाळावे लागते. आपल्या राजकीय स्वार्थापोटी वातावरण गचाळावे लागते. आपल्या राजकीय स्वार्थापोटी वातावरण गचाळावे लागते. आपल्या राजकीय स्वार्थापोटी वातावरण गचाळावे लागते. वातावरण गचाळावे लागते. वातडिकेचं नाव होतं गचाळ सवय. आजची वातडिका आहे घरगुती देशद्रोह. सदर वातडिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वातडिका सदरामध्ये 26 एप्रिल 2022 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. सध्या देशद्रोहाचा गुन्हा प्रचंड जोरामध्ये आहे. यावरतीच भाष्य करणारी आजची ही वातडिका. तेव्हा आजच्या वातडिकेचं नाव आहे घरगुती देशद्रोह. आजे झाले मग दुजे झाले. अजय झाले मग दुजे झाले. त्या पाठोपाठ चक्क तिजे झाले. अबक दुबक तिबक. अजय झाले मग दुजे झाले. त्या पाठोपाठ चक्क तिजे झाले. त्या पाठोपाठ चक्क तिजे झाले. पुरणपोळ्याच्या स्वयंपाकाचे बायकोने चक्क भजे केले. पुरणपोळ्याच्या स्वयंपाकाचे बायकोने चक्क भजे केले. भजे करणं म्हणजे वाटोळं करणं, विध्वंस करणं. पुन्हा एकदा. अजय झाले दुजे झाले बघता बघता तिजे झाले. अजय झाले दुजे झाले बघता बघता तिजे झाले. पुरणपोळ्याच्या स्वयंपाकाचे बायकोने चक्क भजे केले. पुरणपोळ्याच्या स्वयंपाकाचे बायकोने चक्क भजे केले. यावरून
हा वाद किती विकोपाला जातोय हे सांगणार वात्रटिकेचं पुढचं कडू. बायकोने आपला प्रताप असा पुन्हा पुन्हा दाखल केला. बायकोने आपला प्रताप असा पुन्हा पुन्हा दाखल केला आणि बायकोवर चिडून नवऱ्याने देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला. बायकोवर चिडून नवऱ्याने देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला. आमच्या खाद्य संस्कृतीचा अपमान अशा प्रकारची चर्चा नवऱ्यानं उठवली म्हणून वात्रटिकेचं दुसरं कडू. बायकोने आपला प्रताप असा पुन्हा पुन्हा दाखल केला. बायकोने आपला प्रताप असा पुन्हा पुन्हा दाखल केला आणि बायकोवर चिडून नवऱ्याने देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला. बायकोवर चिडून नवऱ्याने देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला. वात्रटिकेचं पुढचं आणि तिसरं कडवं. खाद्य संस्कृतीचा अपमान. खाद्य संस्कृतीचा अपमान असा नवऱ्याने डाव साधला आहे. खाद्य संस्कृतीचा अपमान असा नवऱ्याने डाव साधला आहे आणि बायकोने मग तेच केलं, ती विसरून गेली, हा आपला दादला आहे. बायकोनेही मग तेच केले, तीही विसरून गेली, हा आपला दादला आहे. तिने सुद्धा भारतीय संस्कृतीचा अपमान झाला, कारण स्वयंपाकाला नावं ठेवणं, स्त्रियांना नावं ठेवणं, स्त्रियांचा अपमान करणं हा सुद्धा देशद्रोह आहे असं बायकोचं म्हणणं होतं. म्हणून वात्रटिकेचं तिसरं कडवं पुन्हा एकदा. खाद्य संस्कृतीचा अपमान असा त्याने डाव साधला आहे. खाद्य संस्कृतीचा अपमान असा नवऱ्याने डाव साधला आहे. बायकोने मग तेच केले, तीही विसरून गेली, हा आपला दादला आहे. बायकोनेही मग तेच केले, ती विसरून गेली, हा आपला दादला आहे. हा आपला दादला आहे. उठता बसता देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणे हा पोरकटपणा आहे. त्या पोरकटपणाचं पर्यावसन कसं होतं हे सांगणार वात्रटिकेचं पुढचं शेवटचं आणि चौथं कडू. आज नवरा आणि बायकोही कुठं आहे? आज नवरा आणि बायकोही तुरुंगात खडी पुडीत आहेत. आज नवरा आणि बायकोही तुरुंगात खडी पुडीत आहेत. हनुमान चालीसा म्हणीत म्हणीत गोडीत दिवस काढीत आहेत. हनुमान चालीसा म्हणीत म्हणीत गोडीत दिवस काढीत आहेत. पुन्हा एकदा शेवटचं कडं. आज नवरा आणि बायकोही एकमेकावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल केल्याचा हा पोरकटपणाचा परिणाम दाखवणार वात्रटिकेचं हे शेवटचं कडं. आज नवरा आणि बायकोही तुरुंगात खडी पुडीत आहेत. आज नवरा आणि बायकोही तुरुंगात खडी पुडीत आहेत. हनुमान चालीसा म्हणत म्हणत, हनुमान चालीसा म्हणत म्हणत गोडीत दिवस काढीत आहेत. हनुमान चालीसा म्हणत म्हणत गोडीत दिवस काढीत आहेत. एक महत्वाची सूचना या ठिकाणी कुणाला जर राणा दाम्पत्याची आठवण झाली तर तो निव्वळ योगायोग समजावा. वात्रटिकेचं नाव होतं घरगुती देश. आजच्या वात्रटिकेचं नाव आहे जशास तसे. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 4 मे 2022 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. मशिदीवरचे भोंगे काढा या राजकीय मागणीवरती आणि त्याचे समाज जीवनामध्ये काय परिणाम होतात, ही मागणी आधी धार्मिक होती, नंतर ती सामाजिक झाली, यावरतीच भाष्य करणारी आजची वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे जशास तसे. मी बायकोला म्हणालो, मी बायकोला म्हणालो तुझाही भोंगा वाजवू नको. मी बायकोला म्हणालो तुझाही भोंगा वाजवू नको. तुझा डेसिबल वाढवून नसता गोंधळ माजवू नको. तुझा डेसिबल वाढवून नसता गोंधळ माजवू नको. मी बायकोला म्हणालो तुझाही भोंगा वाजवू नको. मी बायकोला म्हणालो तुझाही भोंगा वाजवू नको. तुझा डेसिबल वाढवून नसता गोंधळ माजवू नको. नसता गोंधळ माजवू नको. वात्रटिकेचं दुसरं कडवं अर्थात बायकोचे उत्तर. बायको ही म्हणाली जसे तुमचे तसेच तर माझे आहे. बायको ती बायकोच. बायको ही म्हणाली जसे तुमचे तसेच तर माझे आहे. तुमचा केवळ भोंगा नाही तो तर डीजे आहे. तुमचा केवळ भोंगा नाही तो तर चक्क डीजे आहे. तुमचा केवळ भोंगा नाही तो तर चक्क डीजे आहे. पुन्हा एकदा दुसरं कडं. बायको म्हणाली जसे तुमचे तसेच तर माझे आहे. बायको म्हणाली जसे तुमचे तसेच तर माझे आहे. तुमचाही केवळ भोंगा नाही तो तर चक्क डीजे आहे. तुमचाही केवळ भोंगा नाही तो तर चक्क डीजे आहे. तुमचाही केवळ भोंगा नाही तो तर चक्क डीजे आहे. आणि मग दोघांच्याही मागणी पुढं जे व्हायचं ते झालं. ते जे काही झालं त्याचं वर्णन या वात्रटिकेच्या तिसऱ्या आणि शेवटच्या कडव्यामध्ये. बायकोने भोंगा बंद करतात डीजेलाही विराम द्यावा लागला. बायकोने भोंगा बंद करतात डीजेलाही विराम द्यावा लागला. असह्य आणि स्मशान शांततेचा
सक्तीने अनुभव घ्यावा लागला. असह्य आणि स्मशान शांततेचा सक्तीने अनुभव घ्यावा लागला. सक्तीने अनुभव घ्यावा लागला. वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा. बायकोने भोगा बंद करताच डीजेला विराम द्यावा लागला. बायकोने भोंगा बंद करताच डीजेला विराम द्यावा लागला. असह्य आणि स्मशान शांततेचा असह्य अनुभव सक्तीने घ्यावा लागला. असह्य आणि स्मशान शांततेचा अनुभव सक्तीने घ्यावा लागला. असह्य अनुभव सक्तीने घ्यावा लागला. सक्तीने घ्यावा लागला. वात्रटिकेचं नाव होतं जशास तसे. आजची वात्रटिका आहे ताजा कलम. सदर वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 26 एप्रिल 2022 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची वात्रटिका ताजा कलम. लोकांचे वेगवेगळे अंदाज, लोकांचे वेगवेगळे अंदाज, लोकांचे वेगवेगळे तर्कट आहे. लोकांचे वेगवेगळे अंदाज, लोकांचे वेगवेगळे तर्कट आहे. नेमके कोण कुणापेक्षा पोरकट आहे? नेमके कोण कुणापेक्षा पोरकट आहे? लोकांचे वेगवेगळे अंदाज, लोकांचे वेगवेगळे तर्कट आहे. लोकांचे वेगवेगळे अंदाज, लोकांचे वेगवेगळे तर्कट आहे. नेमके कोण कुणापेक्षा पोरकट आहे? नेमके कोण कुणापेक्षा पोरकट आहे? नेमके कोण कुणापेक्षा पोरकट आहे? सदर वात्रटिकेचं शेवटचं आणि दुसरं कडवं. आपल्या जखमावरती, आपल्या जखमावरती आता आपलेच मलम आहे. आपल्या जखमांवरती आता आपलेच मलम आहे आणि अविश्वासाच्या थडग्यावर देशद्रोहाचे कलम आहे. अविश्वासाच्या थडग्यावर देशद्रोहाचे कलम आहे. आपल्या जखमांवरती आता आपलेच मलम आहे. आपल्या जखमांवरती आता आपलेच मलम आहे आणि अविश्वासाच्या थडग्यावरती देशद्रोहाचे कलम आहे. अविश्वासाच्या थडग्यावरती देशद्रोहाचे कलम आहे. पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटिका. लोकांचे वेगवेगळे अंदाज, लोकांचे वेगवेगळे तर्कट आहे. लोकांचे वेगवेगळे अंदाज, लोकांचे वेगवेगळे तर्कट आहे. नेमके कोण कुणापेक्षा पोरकट आहे? नेमके कोण कुणापेक्षा पोरकट आहे? अर्थात केंद्र सरकार की राज्य सरकार हा जनतेसमोरचा प्रश्न. वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. आपल्या जखमांवरती आता आपलेच मलम आहे. आपल्या जखमांवरती आता आपलेच मलम आहे आणि अविश्वासाच्या थडग्यावरती अविश्वासाच्या थडग्यावरती देशद्रोहाचे कलम आहे. अविश्वासाच्या थडग्यावरती देशद्रोहाचे कलम आहे. देशद्रोहाचे कलम आहे. वात्रटिकेचं नाव होतं ताजा कलम. आजची वात्रटिका आहे तोंडपूजा. सदर वात्रटिका 2 मे 2022 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. असं म्हणतात हे जग खोट्यावरती चाललेलं आहे. आपला स्वार्थ असला की वाटेल तेवढं वाटेल तसं खोटं बोललं जातं. ज्याचा राग यावा त्याची स्तुती केली जाते. सक्तीनं किंवा नाविलाजानं किंवा स्वार्थापोटी या सर्वांचा आढावा घेणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे तोंड पूजा. खोटे बोलता बोलता बघा तोंड सुजे इथे. खोटे बोलता बोलता बघा तोंड सुजे इथे आणि तोंडावर गोड बोलती बघा तोंड पूजे इथे. तोंडावरती गोड बोलती बघा तोंड पूजे इथे. खोटे बोलता बोलता तोंड सुजे इथे. खोटे बोलता बोलता तोंड सुजे इथे आणि तोंडावरती गोड बोलती बघा तोंड पूजे इथे. तोंडावरती गोड बोलती बघा तोंड पूजे इथे. वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. लबाडांना साव म्हणती, लबाडांना साव म्हणती सारे लबाड इथे. लबाडांना साव म्हणती सारे लबाड इथे आणि कौतुक करता करता फाटे दाभाड इथे. कौतुक करता करता फाटे थोबाड इथे. कौतुक करता करता फाटे थोबाड इथे. पुन्हा एकदा दुसरं कडवं. लबाडांना साव म्हणती, लबाडांना साव म्हणती सारे लबाड इथे. लबाडांना साव म्हणती सारे लबाड इथे आणि कौतुक करता करता फाटे थोबाड इथे. कौतुक करता करता फाटे थोबाड इथे. फाटे दाभाड इथे. आणि नेमकी कुणाची स्तुती या ठिकाणी होताना दिसते त्यावर प्रकाश टाकणार सदर वात्रटिकेचं तिसरं आणि शेवटचं कडवं. किती हे लांगुल चालन, किती हे लांगुल चालन, किती बिभत्स स्तुती इथे. किती हे लांगुल चालन, किती बिभत्स स्तुती येते. ज्यांना पुजावे खेटरांनी,
ज्यांना पुजावे खेटराने त्यांच्याच आरत्या गाती इथे, ज्यांना पुजावे खेटराने त्यांच्याच आरत्या गाती इथे, त्यांच्याच आरत्या गाती इथे. पुन्हा एकदा शेवटचं कडू. किती हे लांगुल चालन, किती हे लांगुल चालन, किती बिभत्स स्तुती येते, किती हे लांगुल चालन, किती बिभत्स स्तुती येते. ज्यांना पुजावे खेटराने त्यांच्याच आरत्या गाती इथे, ज्यांना पुजावे खेटराने त्यांच्याच आरत्या गाती इथे, त्यांच्याच आरत्या गाती इथे. वात्रटिकेचं नाव होतं तोंड पूजा. आजची वात्रटिका आहे नकट्यांची हिंमत. सदळ वात्रटिका दैनिक झुंजा नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 25 एप्रिल 2015 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची वात्रटिका नकट्यांची हिंमत. भ्रष्टाचाराच्या साखळीत कुणी एकटा असत नाही, भ्रष्टाचाराच्या साखळीत कुणी एकटा असत नाही. सगळ्यांचीच नाक आखूर, एकटा नकटा असत नाही. सगळ्यांचीच नाक आखूर, एकटा नकटा असत नाही. भ्रष्टाचाराच्या साखळीत कुणी एकटा असत नाही, भ्रष्टाचाराच्या साखळीत कुणी एकटा असत नाही. सगळ्यांचीच नाक आखूर, एकटा नकटा असत नाही. सगळ्यांचीच नाक आखूर, एकटा नकटा असत नाही. वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडू. सगळे नकटे बघून, सगळे नकटे बघून नकट्यांची हिंमत वाढते आहे. भ्रष्टाचार का वाढतो याचं हे कारण. सगळे नकटे बघून नकट्यांची हिंमत वाढते आहे. सगळे नकटे बघून नकट्यांची हिंमत वाढते आहे. एकमेकांच्या नाकावर टिचून भ्रष्टाचारातली गंमत वाढते आहे. सगळे नकटे बघून नकट्यांची हिंमत वाढते आहे. सगळे नकटे बघून नकट्यांची हिंमत वाढते आहे. एकमेकांच्या नाकावर टिचून भ्रष्टाचारातली गंमत वाढते आहे. एकमेकांच्या नाकावर टिचून भ्रष्टाचारातली गंमत वाढते आहे. भ्रष्टाचारातली गंमत वाढते आहे. वात्रटिकेचं नाव होतं नकट्यांची हिंमत. आजची वात्रटिका आहे नवरदेवांनो. सदळ वात्रटिका दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 28 एप्रिल 2022 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. नवरदेव वेळेवर पोहोचला नाही. नवरदेव आणि त्याचे मित्र डीजेच्या तालावरती वरातीत नाचत राहिले. मुहूर्त टळला आणि इकडं पोरीच्या बापानं पोरीचं लग्न दुसऱ्या मुलाशी लावून दिलं. ही सत्य घटना नुकतीच बुलढाणा जिल्ह्यामध्ये घडलेली आहे. म्हणून भावी नवरदेवांना याची जाणीव आणि सूचना आणि इशारा देणारी ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे नवरदेवांनो. आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ आहे. आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ आहे. लग्नाआधीच बायको गेली तर सांगा करायचं काय. लग्नाआधीच बायको गेली तर सांगा करायचं काय. आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ आहे. आवाज वाढव डीजे तुला आईची शपथ आहे. आणि लग्न अगोदरच बायको गेली तर सांगा करायचे काय. लग्न अगोदरच बायको गेली तर सांगा करायचे काय. सांगा करायचे काय. वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडू. उदाहरणासहित सांगतो, उदाहरणासहित सांगतो हा प्रसंग तुमच्यावरही येऊ शकतो. भावी नवरदेवांनो, उदाहरणासहित सांगतो हा प्रसंग तुमच्यावरही येऊ शकतो. डीजेवर नाचता नाचता मित्राचा जीवही जाऊ शकतो. डीजेवर नाचता नाचता मित्राचा जीवही जाऊ शकतो. बाहेर उन्हाळ्यातलं प्रचंड तापमान, डीजेचा आवाज यामुळं वरातीमध्ये अनेक जणांचे मृत्यू झाल्याचे उदाहरणं आपल्याकडे आहेत. म्हणून उदाहरणासहित सांगतो हा प्रसंग तुमच्यावरही येऊ शकतो. उदाहरणासहित सांगतो हा प्रसंग तुमच्यावरही येऊ शकतो. आणि डीजेवर नाचता नाचता मित्राचा जीवही जाऊ शकतो. डीजेवर नाचता नाचता मित्राचा जीवही जाऊ शकतो. आणि ज्यांना वरातीत नाचायला आवडतं आणि त्यामुळे लग्नाला उशीर होतो त्या नाचाळ नवरदेवांसाठी ही गंभीर सूचना, हवं तर इशारा म्हणा. सदळ वात्रटिकेचं तिसरं आणि शेवटचं कडं. मुहूर्त काढला तर तो पाळा. मुहूर्त काढला तर तो पाळा. मुहूर्त वगैरे असं काही नसतं, पण काढलाच ना तर मग पाळा ना. म्हणून मुहूर्त काढला तर तो पाळा. वेळेत मंडपात पोहोचायचे आहे. मुहूर्त काढला तर तो पाळा. वेळेत मंडपात पोहोचायचे आहे. मुहूर्त काढला तर तो पाळा. वेळेत मंडपात पोचायचे आहे. लग्नानंतर बायकोच्या तालावर आयुष्यभर नाचायचे आहे. लग्नानंतर बायकोच्या तालावर आयुष्यभर नाचायचे आहे. आयुष्यभर नाचायचे आहे. पुन्हा एकदा तिसरं कडू. मुहूर्त काढला तर तो पाळा. मुहूर्त काढला तर तो पाळा. वेळेत मंडपात पोचायचे आहे.
मुहूर्त काढला तर तो पाळा वेळेत मंडपात पोचायचे आहे. लग्नानंतर बायकोच्या तालावर आयुष्यभर नाचायचे आहे. लग्नानंतर बायकोच्या तालावर आयुष्यभर नाचायचे आहे. आयुष्यभर नाचायचे आहे. वात्रटिकेचं नाव होतं नवर देवांनो. आजची वात्रटिका आहे पालकांचा छंदिष्टपणा. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 3 मे 2014 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. विद्यार्थ्यांना शाळांच्या सुट्ट्या लागल्या की पालकांना वाटतं आपले बाल्य कुठेतरी गुंतले पाहिजेत, म्हणून त्यांना छंद वर्गामध्ये अडकवलं जातं, छंद वर्गामध्ये कोंबलं जातं. मी त्याला ऍडमिशन, प्रवेश वगैरे म्हणत नाही. याच वृत्तीवरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे पालकांचा छंदिष्टपणा. विद्यार्थ्यांच्या कोवळ्या मेंदूला पालकांचे वागणे झोंबले जाते. विद्यार्थ्यांच्या कोवळ्या मेंदूला पालकांचे वागणे झोंबले जाते. शाळेला सुट्टी लागताच एखाद्या छंद वर्गात कोंबले जाते. शाळेला सुट्टी लागताच एखाद्या छंद वर्गात कोंबले जाते. एखाद्या छंद वर्गात कोंबले जाते. पुन्हा एकदा पहिलं कडू. विद्यार्थ्यांच्या कोवळ्या मेंदूला पालकांचे वागणे झोंबले जाते आणि शाळेला सुट्टी लागताच कुठल्या तरी छंद वर्गात कोंबले जाते. शाळेला सुट्टी लागताच कुठल्या तरी छंद वर्गात कोंबले जाते. कुठल्या तरी छंद वर्गात कोंबले जाते. सदळ वात्रटिकेचं शेवटचं आणि दुसरं कडवं. पोरांना छंद वर्गात कोंबण्याचे पालकांना मोसमी छंद आहेत. पोरांना छंद वर्गात कोंबण्याचे पालकांना मोसमी छंद आहेत. एकाचे पाहून दुसरेही कोंबतात. एकाचे पाहून दुसरेही कोंबतात. पालक डोळे असून अंध आहेत. पालक डोळे असूनही अंध आहेत. म्हणून शेवटचं कडवं. पोरांना छंद वर्गात कोंबण्याचे पालकांना मोसमी छंद आहेत. पोरांना छंद वर्गात कोंबण्याचे पालकांना मोसमी छंद आहेत. एकाचे पाहून दुसरेही कोंबतात. पालक डोळे असून अंध आहेत. एकाचे पाहून दुसरेही कोंबतात. पालक डोळे असून अंध आहेत. पालक डोळे असून अंध आहेत. वात्रटिकेचं नाव होतं पालकांचा छंदिष्टपणा. आजची वात्रटिका आहे पुरस्कार लीला. सदळ वात्रटिका 24 एप्रिल 2022 रोजी माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये प्रसिद्ध झालेली आहे. आजकाल कोण कोणाला पुरस्कार देते आणि का देते आणि का घेते हे प्रचंड गोंधळात टाकणारे प्रश्न जेव्हा समोर उभे राहतात तेव्हा अशा प्रकारची वात्रटिका लिहिली जाते. पहिल्यापेक्षाही जास्त पुरस्कारांचे हसे होऊ लागले. याचा अर्थ असा नाही की यापूर्वी कधी याचं हसू झालेलं नव्हतं. तेव्हा पहिल्यापेक्षाही जास्त पुरस्कारांचे हसे होऊ लागले. पहिल्यापेक्षाही जास्त पुरस्कारांचे हसे होऊ लागले. कुणीही कुणालाही कसले कसले पुरस्कार देऊ लागले. कुणीही कुणालाही कसले कसले पुरस्कार देऊ लागले. वात्रटिकेचं शेवटचं आणि दुसरं कडू. खरे खोट्याला छोटे मोठ्याला. छोटे मोठ्याला खरे खोट्याला पुरस्कार वाटू लागले. छोटे मोठ्याला खरे खोट्याला पुरस्कार वाटू लागले. ज्यांचा कुणाचा आदर वाटावा त्यांचे तिरस्कार वाटू लागले. ज्यांचा कुणाचा आदर वाटावा त्यांचे तिरस्कार वाटू लागले. त्यांचे तिरस्कार वाटू लागले. पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटिका. पहिल्यापेक्षाही जास्त पुरस्कारांचे हसे होऊ लागले. पहिल्यापेक्षाही जास्त पुरस्कारांचे हसे होऊ लागले. कुणीही कुणालाही कसलेही पुरस्कार देऊ लागले. कुणीही कुणालाही कसलेही पुरस्कार देऊ लागले. छोटे मोठ्याला खरे खोट्याला. छोटे मोठ्याला खरे खोट्याला पुरस्कार वाटू लागले. छोटे मोठ्याला खरे खोट्याला पुरस्कार वाटू लागले आणि ज्यांचा कुणाचा आदर वाटावा त्यांचे तिरस्कार वाटू लागले. ज्यांचा कुणाचा आदर वाटावा त्यांचे तिरस्कार वाटू लागले. त्यांचे तिरस्कार वाटू लागले. वात्रटिकेचं नाव होतं पुरस्कार लीला. आजची वात्रटिका आहे पॉलिटिकल अफेअर. सदळ वात्रटिका 30 एप्रिल 2022 रोजी माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची वात्रटिका पॉलिटिकल अफेअर. राजकीय आघाड्या म्हणजे खरे तर लव्ह अफेअर असते. पॉलिटिकल आघाड्या म्हणजे खरे तर लव्ह अफेअर असते. साठी देवाण घेवाण होते. त्यांच्यात
सत्ताच शेअर असते, सत्तेसाठी देवाणघेवाण होते त्यांच्यात सत्ताच शेअर असते. राजकीय आघाड्या म्हणजे खरे तर लव अफेअर असते. राजकीय आघाड्या म्हणजे खरे तर लव अफेअर असते. सत्तेसाठी देवाणघेवाण होते त्यांच्यात सत्ता शेअर असते. सत्तेसाठी देवाणघेवाण होते त्यांच्यात सत्ता शेअर. सदळ वातडिकेचं शेवटचं आणि दुसरं कडू. हेतू उघड असले तरी, हेतू उघड असले तरी चेहऱ्यावर मेकअप असतो. हेतू उघड असले तरी चेहऱ्यावर मेकअप असतो. जेव्हा पटत नाही तेव्हा, जेव्हा पटत नाही तेव्हा त्यांचा जाहीर ब्रेकअप असतो. जेव्हा पटत नाही तेव्हा त्यांचा जाहीर ब्रेकअप असतो. त्यांचा जाहीर ब्रेकअप असतो. पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटिका. राजकीय आघाड्या म्हणजे खरे तर लव अफेअर असते. राजकीय आघाड्या म्हणजे खरे तर लव अफेअर असते. सत्तेची देवाणघेवाण होते त्यांच्यात सत्ताच शेअर असते. सत्तेची देवाणघेवाण होते त्यांच्यात सत्ताच शेअर असते. दुसरं कडू. हेतू उघड असले तरी चेहऱ्यावर मेकअप असतो. हेतू उघड असले तरी चेहऱ्यावर मेकअप असतो. जेव्हा पटत नाही तेव्हा त्यांचा जाहीर ब्रेकअप असतो. जेव्हा पटत नाही तेव्हा त्यांचा जाहीर ब्रेकअप असतो. त्यांचा जाहीर ब्रेकअप असतो. वात्रटिकेचं नाव होतं पॉलिटिकल अफेअर. आजची वात्रटिका आहे बजरंग बली. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 24 एप्रिल 2022 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची वात्रटिका बजरंग बली. राजकारणात हनुमानाची हाल अपेष्टा व्हायला लागली. राजकारणात हनुमानाची हाल अपेष्टा व्हायला लागली. हनुमान चालिसेची चक्क माकड चेष्टा व्हायला लागली. हनुमान चालिसेची चक्क माकड चेष्टा व्हायला लागली. राजकारणात हनुमानाची हाल अपेष्टा व्हायला लागली. राजकारणात हनुमानाची हाल अपेष्टा व्हायला लागली. हनुमान चालिसेची चक्क माकड चेष्टा व्हायला लागली. हनुमान चालिसेची चक्क माकड चेष्टा व्हायला लागली. वात्रटिकेचं पुढचं आणि शेवटचं कडं. माकडांच्या हाती कोलीत. माकडांच्या हाती कोलीत अशीच गत झाली आहे. कुणाला जर आधीच मरकट त्यात मद्य प्याले ही जर मन आठवली तर त्याला मी जबाबदार नाही. तेव्हा वात्रटिकेचं शेवटचं कडं. माकडांच्या हाती कोलीत अशीच गत झाली आहे. माकडांच्या हाती कोलीत अशीच गत झाली आहे. आणि राजकीय कुरघोड्यांमध्ये बिचारा बजरंग बली आहे. राजकीय कुरघोड्यांमध्ये बिचारा बजरंग बली आहे. बिचारा बजरंग बली आहे. पुन्हा एकदा संपूर्ण वात्रटिका. राजकारणात हनुमानाची हाल अपेष्टा व्हायला लागली. राजकारणात हनुमानाची हाल अपेष्टा व्हायला लागली. हनुमान चालिसेची चक्क माकड चेष्टा व्हायला लागली. हनुमान चालिसेची चक्क माकड चेष्टा व्हायला लागली. माकडांच्या हाती कोलीत जणू अशीच गत झाली आहे. माकडांच्या हाती कोलीत जणू अशीच गत झाली आहे. आणि राजकीय कुरघोड्यांमध्ये बिचारा बजरंग बली आहे. राजकीय कुरघोड्यांमध्ये बिचारा बजरंग बली आहे. बिचारा बजरंग बली आहे. वात्रटिकेचं नाव होतं बजरंग बली. आजची वात्रटिका आहे भक्तांची मक्तेदारी. सदर वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 15 एप्रिल 2017 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची वात्रटिका आहे भक्तांची मक्तेदारी. आंधळ्या भक्तांची आंधळी भक्ती. आंधळ्या भक्तांची आंधळी भक्ती एकदम भारी आहे. आंधळ्या भक्तांची आंधळी भक्ती एकदम भारी आहे. महापुरुषांच्या नावावर भक्तांची मक्तेदारी आहे. महापुरुषांच्या नावावर भक्तांची मक्तेदारी आहे. प्रत्येक जाती धर्मानं आपापला महापुरुष वाटून घेतला. त्यावरती भाष्य करणारं हे वात्रटिकेचं पहिलं कडू. भक्तांची आंधळी भक्ती एकदमच भारी आहे. भक्तांची आंधळी भक्ती एकदमच भारी आहे. महापुरुषांच्या नावावर भक्तांची मक्तेदारी आहे. महापुरुषांच्या नावावर भक्तांची मक्तेदारी आहे. सदरील वात्रटिकेचं शेवटचं आणि दुसरं कडू. मी भक्त असे पाहिलेत की ज्यांच्या हाती जातीय ठोकळे होते. मी भक्त असे पाहिलेत की ज्यांच्या हाती जातीय ठोकळे होते. महापुरुषांना बंदिस्त केले की भक्तांना रान मोकळे होते. महापुरुषांना बंदिस्त केले की अंधभक्तांना रान मोकळे होते. अंधभक्तांना रान मोकळे होते. पुन्हा एकदा दुसरं कडं. मी भक्त असे पाहिलेत की,
मी भक्त असे पाहिलेत की ज्यांच्या हाती जातीय ठोकळे होते. मी भक्त असे पाहिलेत की ज्यांच्या हाती जातीय ठोकळे होते आणि महापुरुषांना बंदिस्त केले की भक्तांना रान मोकळे होते. महापुरुष बंदिस्त केले की भक्तांना रान मोकळे होते. भक्तांना रान मोकळे होते. वात्रटिकेचं नाव होतं भक्तांची मक्तेदारी. आजची वात्रटिका आहे महाराष्ट्र माझा. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 1 मे 2022 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. अर्थात महाराष्ट्र दिनाच्या दिवशी ही वात्रटिका प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे महाराष्ट्र माझा. आज याची उद्या त्याची, आज याची उद्या त्याची खाजवतो महाराष्ट्र माझा. आज याची उद्या त्याची खाजवतो महाराष्ट्र माझा आणि जमतील तसे भोंगे वाजवतो महाराष्ट्र माझा. जमतील तसे भोंगे वाजवतो महाराष्ट्र माझा. आज याची उद्या त्याची खाजवतो महाराष्ट्र माझा. आज याची उद्या त्याची खाजवतो महाराष्ट्र माझा आणि जमतील तसे भोंगे वाजवतो महाराष्ट्र माझा. जमतील तसे भोंगे वाजवतो महाराष्ट्र माझा. वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. गलिच्छ राजकारण, गलिच्छ राजकारण सोसतो महाराष्ट्र माझा. गलिच्छ राजकारण सोसतो महाराष्ट्र माझा. राजकीय शिवीगाळ ऐकून आवाजतो महाराष्ट्र माझा. राजकीय शिवीगाळ ऐकून आवाजतो महाराष्ट्र माझा. गलिच्छ राजकारण सोसतो महाराष्ट्र माझा. गलिच्छ राजकारण आज सोसतो महाराष्ट्र माझा आणि राजकीय शिवीगाळ ऐकून आवाजतो महाराष्ट्र माझा. राजकीय शिवीगाळ ऐकून आवाजतो महाराष्ट्र माझा. सदर वातडिकेचं पुढचं आणि तिसरं कडू. घोटाळ्यांच्या वेटोळ्यात, घोटाळ्यांच्या वेटोळ्यात अडकला महाराष्ट्र माझा. घोटाळ्यांच्या वेटोळ्यात अडकला महाराष्ट्र माझा आणि स्वतःवरती भडकला महाराष्ट्र माझा. स्वतःवरती भडकला महाराष्ट्र माझा. घोटाळ्यांच्या वेटोळ्यात अडकला महाराष्ट्र माझा. घोटाळ्यांच्या वेटोळ्यात अडकला महाराष्ट्र माझा आणि स्वतःवरती भडकला महाराष्ट्र माझा. स्वतःवरती भडकला महाराष्ट्र माझा. आणि वर्तमानाची स्थिती बघून महाराष्ट्र भूतकाळ आठवतो. भूतकाळाची गौरवशाली परंपरा महाराष्ट्राच्या नजरेसमोर येते आणि तीच भावना सदर वातडिकेच्या चौथ्या आणि शेवटच्या कडव्यामध्ये. आबरूचा खेळ खंडोबा बघून, आबरूचा खेळ खंडोबा बघून आज लाजतो महाराष्ट्र माझा. आबरूचा खेळ खंडोबा बघून आज लाजतो महाराष्ट्र माझा. काल वेगळा आज वेगळा, काल वेगळा आज वेगळा, आज गाजतो महाराष्ट्र माझा. काल वेगळा आज वेगळा, आज गाजतो महाराष्ट्र माझा. पुन्हा एकदा शेवटचं कडवं. आबरूचा खेळ खंडोबा बघून आज लाजतो महाराष्ट्र माझा. आबरूचा खेळ खंडोबा बघून आज लाजतो महाराष्ट्र माझा. काल वेगळा आज वेगळा, आज गाजतो महाराष्ट्र माझा. काल वेगळा आज वेगळा, आज गाजतो महाराष्ट्र माझा. आज गाजतो महाराष्ट्र माझा. वात्रटिकेचं नाव होतं महाराष्ट्र माझा. आजची वात्रटिका आहे मालिका प्रताप. वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 3 मे 2015 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. जय मल्हार या मालिकेच्या पार्श्वभूमीवरती सदरील वात्रटिका लिहिण्यात आलेली आहे याची नोंद घ्यावी. तेव्हा आजची वात्रटिका मालिका प्रताप. घराघरातल्या माणसांची चिंतित चर्या दिसू लागली आणि आपल्या खंडोबासोबत त्यांना द्विभार्या दिसू लागली. आपल्या खंडोबासोबत त्यांना द्विभार्या दिसू लागली. दुसरी बायको अर्थात उपवस्त्र किंवा थोडक्यात अंगवस्त्र. घराघरातल्या माणसांची चिंतित चर्या दिसू लागली. घराघरातल्या माणसांची चिंतित चर्या दिसू लागली आणि आपापल्या खंडोबासोबत त्यांना द्विभार्या दिसू लागली. आपापल्या खंडोबासोबत त्यांना द्विभार्या दिसू लागली. त्यांना द्विभार्या दिसू लागली. सदर वात्रटिकेचं दुसरं आणि शेवटचं कडू. खंडोबा बानूची प्रेमकथा बघून, खंडोबा आणि बानूची प्रेमकथा बघून चेहरे लाजरे बुजरे आहेत.
खंडोबा आणि बानूची प्रेमकथा बघून चेहरे लाजरे बुजरे आहेत, मनोमन खात्री पटली, दुरून डोंगर साजरे आहेत. मनोमन खात्री पटली, दुरून डोंगर साजरे आहेत. दुरून डोंगर साजरे आहेत. संपूर्ण वात्रटिका पुन्हा एकदा. घराघरातल्या माणसांची चिंतितचर्या दिसू लागली आणि आपल्याही खंडोबासोबत त्यांना द्विभार्या दिसू लागली. आपापल्या खंडोबासोबत त्यांना द्विभार्या दिसू लागली. वात्रटिकेचं दुसरं कडू. खंडोबा आणि बानूची प्रेमकथा बघून. खंडोबा आणि बानूची प्रेमकथा बघून चेहरे लाजरे बुजरे आहेत. खंडोबा आणि बानूची प्रेमकथा बघून चेहरेही लाजरे बुजरे आहेत. मनोमन खात्री पटली, दुरूनच डोंगर साजरे आहेत. मनोमन खात्री पटली, दुरूनच डोंगर साजरे आहेत. दुरूनच डोंगर साजरे आहेत. वात्रटिकेचं नाव होतं मालिका प्रताप. आजच्या वात्रटिकेचं नाव आहे मोबाईल वेडा मृत्यू. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 28 एप्रिल 2018 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. मोबाईल मुळे अनेक अपघात होतात. मोबाईल गेम मुळे अनेकांचे जीव जातात. विशेषतः सेल्फी काढता काढता जीव गेलेल्यांचं प्रमाण खूप मोठं आहे. याच पार्श्वभूमीवरती लिहिलेली ही आजची वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे मोबाईल वेडा मृत्यू. मृत्यू म्हणजे प्रत्यक्ष काळ. मृत्यू म्हणजे प्रत्यक्ष काळ, तो सतत अपडेट होतो आहे. मृत्यू म्हणजे प्रत्यक्ष काळ, तो सतत अपडेट होतो आहे. मृत्यू ही मोबाईल वेडा झालाय, तो मोबाईलच्या रूपानं येतो आहे. मृत्यू ही मोबाईल वेडा झालाय, तो मोबाईलच्या रूपानं येतो आहे. पुन्हा एकदा पहिलं करून. मृत्यू म्हणजे प्रत्यक्ष काळ, तोही सतत अपडेट होतो आहे. मृत्यू म्हणजे प्रत्यक्ष काळ, तोही सतत अपडेट होतो आहे. मृत्यू ही मोबाईल वेडा झालाय, तोही आता मोबाईलच्या रूपानं येतो आहे. मृत्यू ही मोबाईल वेडा झालाय, तोही आता मोबाईलच्या रूपानं येतो आहे. तोही आता मोबाईलच्या रूपानं येतो आहे. सदर वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडू. मृत्यू अपलोड होत आहेत. मृत्यू अपलोड होत आहेत. मृत्यू डाउनलोड होत आहेत. मृत्यू अपलोड होत आहेत. मृत्यू डाउनलोड होत आहेत. मोबाईलचे निमित्त होऊन अपघातही ऑन रोड होत आहेत. मोबाईलचे निमित्त होऊन अपघातही ऑन रोड होत आहेत. अपघातही ऑन रोड होत आहेत. मृत्यू अपलोड होत आहेत. मृत्यू डाउनलोड होत आहेत. मृत्यू अपलोड होत आहेत. मृत्यू डाउनलोड होत आहेत आणि मोबाईलचे निमित्त होऊन अपघातही ऑन रोड होत आहेत. मोबाईलचे निमित्त होऊन अपघातही ऑन रोड होत आहेत. अपघातही ऑन रोड होत आहेत. आणि सदर वात्रटिकेचं तिसरं शेवटचं कडवं, ज्याच्यामध्ये सेल्फीमुळे गेलेल्या जीवांची आठवण, दुर्दैवी मृत्यूची आठवण तिसऱ्या कडव्यात. तेव्हा वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडवं. सगळे काही लाईव्ह असूनही, सगळे काही लाईव्ह असूनही आयुष्याचा दोर कापला जातो. सगळे काही लाईव्ह असूनही आयुष्याचा दोर कापला जातो आणि साक्षात मृत्यूची सेल्फी काढून मृत्यूचा लास्ट सीन टिपला जातो. साक्षात मृत्यूची सेल्फी काढून मृत्यूचा लास्ट सीन टिपला जातो. मृत्यूचा लास्ट सीन टिपला जातो. वात्रटिकेचं तिसरं आणि शेवटचं कडवं पुन्हा एकदा. सगळे काही लाईव्ह असूनही आयुष्याचा दोर कापला जातो. आत्महत्या. सगळे काही लाईव्ह असूनही आयुष्याचा दोर कापला जातो आणि साक्षात मृत्यूचा सेल्फी काढून मृत्यूचा लास्ट सीनही टिपला जातो. साक्षात मृत्यूचा सेल्फी काढून मृत्यूचा लास्ट सीन टिपला जातो. मृत्यूचा लास्ट सीन टिपला जातो. आजची वात्रटिका आहे शुभमंगल सावधान. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 4 मे 2016 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. आजकाल सामूहिक विवाहांची प्रथा वाढते आहे, ही कौतुकास्पद आणि अभिनंदनीय बाब आहे. पण या सामूहिक विवाहाकडे जरा वेगळ्या नजरेनं आणि सूक्ष्मपणे बघितलं की सामूहिक विवाह हे खर्च वाचवण्यासाठी असले पाहिजेत आणि ते असावेत. पण आजकालचे सामूहिक विवाह प्रचंड शाही आणि उत्सवी स्वरूपात साजरे होताना दिसतात. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे शुभमंगल सावधान. आमची निरीक्षणं काहीच्या बाह्य असतात. आमची निरीक्षणं नक्कीच काहीच्या बाह्य असतात
आणि आजकाल सामूहिक विवाह सुद्धा प्रचंड शाही असतात. आजकाल सामूहिक विवाह सुद्धा प्रचंड शाही असतात. आमची निरीक्षणं नक्कीच काहीच्या बाही असतात. कसली? आमची निरीक्षणं नक्कीच काहीच्या बाही असतात आणि आजकाल सामूहिक विवाह सुद्धा प्रचंड शाही असतात. आजकाल सामूहिक विवाह सुद्धा प्रचंड शाही असतात. असं का होतं याची कारण मीमांसा उलगडून दाखवणार सदैव वातडिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. सहकार आणि राजकारणाची समाजकारणाशी नाळ आहे. सहकार आणि राजकारणाची समाजकारणाशी नाळ आहे. नक्की सिद्ध करून दाखवा. आमचा हा उगीच आळ आहे. तुम्ही सिद्ध करून दाखवा. आमचा हा उगीच आळ आहे. सहकार आणि राजकारणाची समाजकारणाशी नाळ आहे. नक्की सिद्ध करून दाखवा. आमचा हा उगीच आळ आहे. तुम्ही सिद्ध करून दाखवा. आमचा हा उगीच आळ आहे. आमचा हा उगीच आळ आहे. तिसरं कडवं. आयोजकांपासून संयोजकांपर्यंत सगळ्यांनाच गोड गोड दिसले जाते. आयोजकांपासून प्रायोजकांपर्यंत सगळ्यांनाच गोड गोड दिसले जाते. मिया बीबी राजी असले तरी, मिया बीबी राजी असले तरी संकल्पनेलाच काळे फासले जाते. मिया बीबी राजी असले तरी संकल्पनेलाच काळे फासले जाते. संकल्पनेलाच काळे फासले जाते. आयोजकांपासून संयोजकांपर्यंत सगळ्यांनाच गोड गोड दिसले जाते. आयोजकांपासून प्रायोजकांपर्यंत सगळ्यांनाच गोड गोड दिसले जाते. मिया बीबी राजी असले तरी, मिया बीबी राजी असले तरी संकल्पनेलाच काळे फासले जाते. मिया बीबी राजी असले तरी संकल्पनेलाच काळे फासले जाते. संकल्पनेलाच काळे फासले जाते. वातडिकेचं नाव होतं शुभमंगल सावंत. आजची वातडिका आहे सुभेदारी जिंदाबाद. सदैव वातडिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वातडिका सदरामध्ये 4 मे 2017 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. स्वातंत्र्यापूर्वी आपल्यावरती इंग्रजांचं राज्य होतं आणि त्या अगोदर अनेक शाया इथे राज्य करत होत्या. आदिलशाही, निजामशाही वगैरे वगैरे. मग आज लोकशाही असताना त्या शाह्यांची आठवण का होते? कारण आजच्या लोकशाहीशी त्या शाह्यांचं काहीतरी एक असू नये तसं अनैतिक नातं मला दिसतं. त्यावरती भाष्य करणारी आजची वातडिका. तेव्हा आजच्या वातडिकेचं नाव आहे सुभेदारी जिंदाबाद. आदिलशाही आणि निजामशाही पेक्षा लोकशाही काही वेगळी नाही. आदिलशाही आणि निजामशाही पेक्षा लोकशाही काही वेगळी नाही. एवढं मात्र खरं ती जशीच्या तशी सगळी नाही. एवढं मात्र खरं ती जशीच्या तशी सगळी नाही. आदिलशाही आणि निजामशाही पेक्षा लोकशाही काही वेगळी नाही. आदिलशाही आणि निजामशाही पेक्षा लोकशाही काही वेगळी नाही. एवढे मात्र खरे जशीच्या तशी सगळीच्या सगळी नाही. एवढे मात्र खरे जशीच्या तशी सगळीच्या सगळी नाही. सगळीच्या सगळी नाही. आपली लोकशाही निजामशाही सारखी आहे, आदिलशाही सारखी आहे किंवा थोडक्यात राजेशाही सारखी आहे अशी शंका का येते? ही शंका उत्पन्न का होते हे उलगडून दाखवणार सदळ वातडिकेचं दुसरं कडवं. जिकडे तिकडे ज्याचे त्याचे, जिकडे तिकडे ज्याचे त्याचे पक्के सौते सुभे आहेत. जिकडे तिकडे ज्याचे त्याचे पक्के सौते सुभे आहेत. आप आपल्या फौजा घेऊन सुभेदार उभे आहेत. आप आपल्या फौजा घेऊन सुभेदार उभे आहेत. सुभेदार उभे आहेत. पुन्हा एकदा दुसरं कडवं. जिकडे तिकडे ज्याचे त्याचे, जिकडे तिकडे ज्याचे त्याचे पक्के सौते सुभे आहेत. जिकडे तिकडे ज्याचे त्याचे पक्के सौते सुभे आहेत. आप आपल्या फौजा घेऊन सुभेदार उभे आहेत. आप आपल्या फौजा घेऊन सुभेदार उभे आहेत. सुभेदार उभे आहेत. वातडिकेचं शेवटचं तिसरं कडवं. या शाहीकडून त्या शाहीकडे, या शाहीकडून त्या शाहीकडे सुभेदारांचे येणे जाणे आहे. पक्षांतर. या शाहीकडून त्या शाहीकडे सुभेदारांचे येणे जाणे आहे. पक्षीय लोकशाहीच्या पोटाला पक्षांतराचे कडू बेणे आहे. पक्षीय लोकशाहीच्या पोटाला पक्षांतराचे कडू बेणे आहे. पक्षांतराचे कडू बेणे आहे. पुन्हा एकदा वातडिकेचं पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं. या शाहीकडून त्या शाहीकडे, या शाहीकडून त्या शाहीकडे सुभेदारांचे येणे जाणे आहे. या शाहीकडून त्या शाहीकडे सुभेदारांचे येणे जाणे आहे. पक्षीय लोकशाहीच्या पोटाला, पक्षीय लोकशाहीच्या पोटाला पक्षांतराचे कडू बेणे आहे.
पक्षीय लोकशाहीच्या पोटाला पक्षांतराचे कडू बेने आहे, पक्षांतराचे कडू बेने आहे. वात्रटिकेचं नाव होतं सुभेदारी जिंदाबाद. आजची वात्रटिका आहे सेव्ह अर्थ. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 30 एप्रिल 2022 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे सेव्ह अर्थ. पुस्तकी पर्यावरण रक्षणाचे आपले केवळ पारायण आहे. पुस्तकी पर्यावरण रक्षणाचे आपले केवळ पारायण आहे. हाफ सेंचुरी मारायच्या तयारीत आपला सूर्य नारायण आहे. हाफ सेंचुरी मारायच्या तयारीत आपला सूर्य नारायण आहे. पुस्तकी पर्यावरण रक्षणाचे आपले केवळ पारायण आहे. पुस्तकी पर्यावरण रक्षणाचे आपले केवळ पारायण आहे आणि हाफ सेंचुरी मारायच्या तयारीत आपला सूर्य नारायण आहे. हाफ सेंचुरी मारायच्या तयारीत आपला सूर्य नारायण आहे. वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडू. झाडे लावा झाडे जगवा. झाडे लावा झाडे जगवा अप्रामाणिक ओरड आहे. झाडे लावा झाडे जगवा अप्रामाणिक ओरड आहे. खोल खोल गेले पाणी बोरच्या घशाला कोरड आहे. खोल खोल गेले पाणी बोरच्या घशाला कोरड आहे. बोरच्या घशाला कोरड आहे. पुन्हा एकदा दुसरं कडू. झाडे लावा झाडे जगवा. झाडे लावा झाडे जगवा अप्रामाणिक ओरड आहे. झाडे लावा झाडे जगवा अप्रामाणिक ओरड आहे. खोल खोल गेले पाणी बोरच्याही घशाला कोरड आहे. खोल खोल गेले पाणी बोरच्याही घशाला कोरड आहे. बोरच्याही घशाला कोरड आहे. सेव्ह अर्थचा नारा का द्यायचा हे उलगडून दाखवणार सदळ वात्रटिकेचं पुढचं तिसरं आणि शेवटचं कडू. पाणी अडवा पाणी जिरवा. पाणी अडवा पाणी जिरवा आपल्याला कुठे पुरती जाग आहे. पाणी अडवा पाणी जिरवा आपल्याला कुठे पुरती जाग आहे. स्वतःला वाचवायचे असेल तर पृथ्वी वाचवणे भाग आहे. स्वतःला जर वाचवायचे असेल तर पृथ्वी वाचवणे भाग आहे. पृथ्वी वाचवणे भाग आहे. पुन्हा एकदा तिसरं कडू. पाणी अडवा पाणी जिरवा. पाणी अडवा पाणी जिरवा आपल्याला कुठे पुरती जाग आहे. पाणी अडवा पाणी जिरवा आपल्याला कुठे पुरती जाग आहे आणि स्वतःला वाचवायचे असेल तर पृथ्वी वाचविणे भाग आहे. स्वतःला वाचवायचे असेल तर पृथ्वी वाचविणे भाग आहे. पृथ्वी वाचविणे भाग आहे. सदळ वात्रटिकेचं नाव होतं सेव्ह अर्थ. आजची वात्रटिका आहे हृदय सम्राट. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 19 एप्रिल 2022 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. प्रत्येक धर्माचे हृदय सम्राट आता उदयास येऊ लागलेले आहेत. या हृदय सम्राटांवरती भाष्य करणारी आजची वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे हृदय सम्राट. प्रत्येक धर्माचे हृदय सम्राट उगवू लागले. प्रत्येक धर्माचे हृदय सम्राट उगवू लागले आणि धर्मांधाची जुनीच भूक नव्याने भागू लागले. धर्मांधांची जुनीच भूक नव्याने भागू लागले. नव्याने भागू लागले. प्रत्येक धर्माचे हृदय सम्राट उगवू लागले. प्रत्येक धर्माचे हृदय सम्राट उगवू लागले आणि धर्मांधाची जुनीच भूक पुन्हा नव्याने भागू लागले. धर्मांधांची जुनीच भूक पुन्हा नव्यानं भागू लागले. वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. धर्म कोणताही असो, धर्म कोणताही असो एकसारखीच भूक असते. धर्म कोणताही असो त्यांची एकसारखीच भूक असते. त्यांची खातरजमा नसते. त्यांची खातरजमा नसते. काय बरोबर काय चूक असते. त्यांची खातरजमा नसते. काय बरोबर काय चूक असते. बहुतेक धर्म त्यांची चिकित्सा करू देत नाहीत. चिकित्सा केली की धार्मिक भावना दुखावतात. धर्माचा अपमान होतो. अशा प्रकारच्या अफवा मिरवल्या जातात. त्यावरती भाष्य करणार हे दुसरं कडवं. धर्म कोणताही असो त्यांची सारखीच भूक असते. धर्म कोणताही असो त्यांची सारखीच भूक असते. त्यांची खातरजमा नसते. काय बरोबर काय चूक असते. त्यांची खातरजमा नसते. काय बरोबर काय चूक असते. काय बरोबर काय चूक असते. वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडवं. जे चुकांनाही बरोबर म्हणतात काय त्यांचे थाट असतात. जे चुकांनाही बरोबर म्हणतात बघा काय त्यांचे थाट असतात. तेच असतात धर्मगुरू आणि तेच हृदय सम्राट असतात. तेच असतात धर्मगुरू आणि तेच हृदय सम्राट असतात. तेच असतात धर्मगुरू आणि तेच हृदय सम्राट असतात. पुन्हा एकदा वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडवं. जे चुकांनाही बरोबर म्हणतात बघा त्यांचे काय थाट असतात.
जे चुकांनाही बरोबर म्हणतात बघा त्यांचे काय थाट असतात, तेच असतात धर्मगुरू आणि तेच हृदय सम्राट असतात, तेच असतात धर्मगुरू आणि तेच हृदय सम्राट असतात. वातडिकेचं नाव होतं हृदय सम्राट. ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा. नवा दिवस नव्या वातडिका. मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या 1000पेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, जे आवडतं ते लाईक करा, जे आवडणार नाही ते डिसलाईक करा. आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही. माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका. ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा. नवा दिवस नव्या वातडिका. सूर्यकांती